नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 ते 60,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे कन्सल्टंट या पदासाठी निघालेली आहे। तर एकूण या ठिकाणी 35,000 रुपये वेतन तुम्हाला दरमहा या ठिकाणी दिलं जाईल। 4 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। मूळ कागदपत्र तपासणी तुमची 28 फेब्रुवारी 2024 या पदासाठी केली जाईल। त्यानंतर क्लिनिकल फिजिओलॉजिस्ट या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे। 30,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। कागदपत्राची तपासणी तुमची 28 फेब्रुवारीला या ठिकाणी होईल। या ठिकाणी तुमच्याकडे क्लिनिकल फिजिओलॉजीमध्ये या ठिकाणी डिग्री असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर आयुष मेडिकल ऑफिसर BAMS या पदासाठी तुमची पुढील वॅकन्सी आहे। BAMS तुमचं झालेलं असेल 28,000 रुपये वेतन या ठिकाणी दिलं जाईल। OBC मधून एक कॅटेगरी या ठिकाणी आहे। 26 फेब्रुवारीला तुमची कौशल्य चाचणी व मूळ कागदपत्र तपासणी या ठिकाणी केली जाईल। त्यानंतर फार्मासिस्ट 1 या पदासाठी 12वी सायन्स तुमचं झालेलं असेल, सोबत डिप्लोमा झालेलं असेल, D.Pharm झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। एक वॅकन्सी SC कॅटेगरीतून आहे। 26 फेब्रुवारीला कौशल्य चाचणी व कागदपत्र तपासणी या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर ट्युटर टेक्निकल स्टाफ या पदासाठी BSc नर्सिंग तुमचं झालेलं असेल तर 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। विजेमधून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 28/2 मूळ कागदपत्र तपासणी तुमची होईल। ब्लॉक अकाउंटसाठी एक वॅकन्सी आहे। BCom विथ टॅली सर्टिफिकेशन असेल तर 18,000 रुपये वेतन दिलं जाईल। OBC मधून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। मूळ कागदपत्र तपासणी तुमची 28 फेब्रुवारीला या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट या पदासाठी 12वी तुमचं झालेलं असेल, सोबत डिप्लोमा इन डेंटल हायजिनिस्ट कोर्स झालेला असेल किंवा आरोग्य सेवकाचा कोर्स झालेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 28 तारखेला मूळ कागदपत्र तपासणी या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर एक्सरे टेक्निशियन या पदासाठी 12वी झालेलं असेल आणि डिप्लोमा इन रेडिओलॉजीमध्ये झालेलं असेल तर 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर CT स्कॅन टेक्निशियनसाठी देखील एक वॅकन्सी आहे। 12वी सायन्स झालेलं असेल, डिप्लोमा झालेलं असेल CT टेक्नॉलॉजीमध्ये। त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन या पदासाठी 6 वॅकन्सीज आहे। 12वी सायन्स झालेलं असेल आणि डिप्लोमा झालेलं असेल डायलिसिस टेक्नॉलॉजीमध्ये तर 17,000 रुपये या पदांसाठी तुम्हाला वेतन असणार आहे। 26 तारखेला तुमची या ठिकाणी कागदपत्र तपासणी आणि कौशल्य चाचणी घेतली जाईल। त्यानंतर मेडिकल ऑफिसर 25 या पदासाठी MBBS तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 60,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। मुलाखत व मूळ कागदपत्र तपासणी 26 तारखेला तुमची या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर स्टाफ नर्स या पदासाठी फिमेल पदासाठी वॅकन्सी आहे। त्यानंतर स्टाफ नर्स मेल पदासाठी देखील वॅकन्सी आहे। GNM तुमचं झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल तर 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। महिलांसाठी 20 वॅकन्सी आहे आणि पुरुषांसाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। कौशल्य चाचणी व मूळ कागदपत्र तपासणी 27 फेब्रुवारीला तुमची केली जाणार आहे। त्यानंतर MPW या पदासाठी 20 वॅकन्सी आहे। 12वी सायन्स तुमचं झालेलं असेल आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला असेल तर 18,000 रुपये वेतन या ठिकाणी आहे। 87 वॅकन्सीज टोटल या ठिकाणी निघालेले आहेत। या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत। या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या नावाने अर्ज तुम्हाला करावे लागणार आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर व्हिडिओ मित्रांनो, नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो।